श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओजमध्ये. मित्रांनो, आज आपण अशा महत्त्वपूर्ण राशी पाहणार आहोत ज्या की 31 तारखेला त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी घडणार आहेत, त्या 100% होणार आहेत. तर कुठल्या आहेत त्या राशी ते सुरुवातीला पाहूया. पहिली राशी आहे मेष राशी, वृषभ राशी, मिथुन राशी, कर्क राशी, सिंह राशी, कन्या राशी. यांच्यासाठी जानेवारी 31 तारखेला काय घडणार आहे ते आज आपण सविस्तर पाहूया. मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशींच्या लोकांसाठी जानेवारीचा पहिला महिना फार चांगला असणार आहे. 31 तारीख ही या लोकांसाठी अत्यंत उत्तम ठरवली जाणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत चांगलं यश मिळणार आहे. तुमचं प्रमोशनसुद्धा होणार आहे. घरामध्ये वातावरण सकारात्मक असणार आहे. तुमचे पार्टनर, तुमचे जोडीदार तुमच्यावर छोट्या छोट्या गोष्टीवर आनंदी होणार आहे. तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. तसेच जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळणार आहे. या काळात तुम्ही प्रेमाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका मांडणार आहात. यातून तुमचे प्रेम फळाला येणार आहे. तुमचे लग्नसुद्धा होऊ शकते. तुमचा योग्य पार्टनर तुम्हाला मिळू शकतो. जे लोक अविवाहित आहेत त्यांना या काळात चांगला जोडीदार मिळू शकतो. कुटुंबियाबरोबर तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा सुद्धा योग आपणास दिसून येत आहे. आणि तुम्ही या 31 तारखेलाच एखादी गाडी खरेदी करू शकता किंवा तुमचं बिझनेस टाकण्याचा विचार असेल तर तो बिझनेस तुम्ही सक्सेस करू शकता. तुम्हाला फ्लॅट घेण्याची इच्छा असेल तर तीसुद्धा इच्छा आता तुमची पूर्ण होणार आहे. यानंतरची राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशींच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना फार रोमांचक असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक चढउतार पाहायला मिळतील. 31 तारीख ही आपल्यासाठी उत्तम तारीख दर्शवली जात आहे. शुक्र आणि ग्रहांचा मेळ असल्यामुळे हा 31 तारखेचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असणार आहे. आपले रखडलेले पैसे, अडकलेले काम हे पूर्ण होणार आहेत. जर तुम्ही सरकारी कामामध्ये अडकला असाल किंवा एखाद्या कोर्ट कचेरीमध्ये अडकला असाल तर रिझल्ट तुमच्या बाजूने लागणार आहे. या काळात प्रवासाचे भरपूर योग येत राहतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांनासुद्धा चांगली नोकरी मिळणार आहे. तसेच या महिन्यात तुम्ही नवीन गोष्टी शिकणार आहात. याचा फायदा तुमच्या भावी जीवनासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. या काळात योग, ध्यान आणि व्यायामाला तुम्ही जास्त महत्त्व देणार आहात. यानंतरची राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांसाठी जानेवारी 31 हा महिना भरभराटीचा असणार आहे. जानेवारी 31 तारीख ही आपल्यासाठी अत्यंत उत्तम तारीख ठरवली जात आहे. तुमच्या राशीमध्ये सुद्धा शुक्र ग्रह आणि शनीचा मेळ दिसून येत आहे. त्याच्यामुळे आपल्यावर चांगला परिणाम दिसून येत आहे. या काळात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळत जातील. तसेच तुमची पर्सनल ग्रोथसुद्धा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही मन लावून काम करणार आहात. तुमच्या कामात तुमचं कौतुक केलं जाणार आहे. तसेच प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला एखादी चांगली वार्ता ऐकायला मिळू शकते. कुटुंबियाबरोबर तुमचा वेळ चांगला जाणार आहे. त्याचबरोबर तुमचे रखडलेले पैसे ते तुम्हाला परत मिळणार आहेत व्याजासकट. यानंतरची राशी आहे कर्क राशी. कर्क राशींच्या लोकांसाठी 31 तारीख हा चांगला दिवस असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येणार आहे. तसेच टीमवर्करमध्ये तुम्ही काम करू शकणार आहात. आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ प्राप्त होणार आहे. तुमची अर्धांगिनी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न असणार आहे. घरात मुलांकडून एखादी आनंदी वार्ता मिळू शकते. त्यामध्ये कोणी मार्क चांगले घेऊन पास होऊ शकतो किंवा कोणाला चांगल्या ठिकाणी नोकरीही मिळू शकते. पण घरात आनंद असणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. यानंतरची राशी आहे सिंह राशी. सिंह राशींच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना अत्यंत चांगला असणार आहे. 31 ही तारीख तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरवली जात आहे. मेष राशीमध्ये
सिंह राशी ग्रह प्रवेश करत असल्यामुळे मेष राशीचा चांगला परिणाम तुमच्या राशीवर दिसून येणार आहे. यामुळे 31 तारीख ही आपल्यासाठी उत्तम ठरवली जात आहे. त्याबरोबरच शुक्र 9व्या घरामध्ये स्थायी आहे. 9 तारीख ही अत्यंत योग्य दर्शवली जात आहे आणि शुक्र हा माता लक्ष्मीचा प्रिय ग्रह आहे. या ग्रह मिलनामुळे 31 तारीख ही आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. त्याबरोबर आरोग्याच्या बाबतीत तुम्ही खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे आपल्यासाठी अत्यंत उत्तम ठरू शकतं. यानंतरची राशी आहे कन्या राशी. कन्या राशींच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना क्रिएटिव्ह असणार आहे. 31 तारखेला तुमची क्रिएटिव्हिटी तुम्हाला फळाला येणार आहे. तुमचं त्या ठिकाणी एखाद्या चांगल्या ठिकाणी प्रदर्शन होऊ शकतं. यामुळेच तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळू शकतो. या संधीचं आपणास सोने करून घ्यायचे आहे. नक्कीच यश हातात येऊ शकणार आहे. मित्रांनो, नवग्रहामध्ये शनीला फार महत्त्व आहे. शनीला कर्मफळांचा देवता आणि न्याय देवतेचा देवता असं सुद्धा वैदिक पंचांगानुसार सांगितले जात असतं. वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्ष परिवर्तन करत असतात. ग्रहाच्या संक्रमणाबरोबर शनी वक्री आणि मार्गी चालसुद्धा असतात. ग्रहाच्या संक्रमणाचा जसा की राशीवर परिणाम होत असतो, तसेच काही ग्रह वक्री आणि चाल बदलल्यामुळे आपल्या जीवनात चांगला परिणाम आपणास दिसून येत असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय.